गुड न्यूज। 2 आठवड्यात सोयाबीनच्या भावात 300 रुपयांची वाढ झाली। दिवाळीनंतर भाव आणखी वाढणार का हे समजून घेऊया। दिवाळीच्या काळात सोयाबीन उत्पादकांसाठी थोडीशी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे। ती म्हणजे देशातील बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तसेच सोयाबीन बाजारभावात वाढ झाली। यामुळे दिवाळीच्या आनंददायी वातावरणात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे। वास्तविक गेल्या 1 वर्षांपासून सोयाबीनचे भाव देशांतर्गत दबावात आहेत। यामुळे पिवळं सोनं म्हणून ओळखलं जाणारं पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरू लागलं। एकतर सातत्याने या पिकाच्या उत्पादकामध्ये होणारी घट, पिकाची एकरी उत्पादकता कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत। अतिवृष्टी, अवकाळी, ढगाळ हवामान, दुष्काळ यांसारख्या संकटांमुळे पिकांवर रोगराईचा आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढत आहे। यामुळे उत्पादनात घट आली आहे। यावर्षी देखील खरीप हंगामात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे। राज्यातील अनेक शेतकऱ्यांना एकरी फक्त 2 ते 3 क्विंटल उत्पादन मिळालं आहे। काही शेतकऱ्यांना तर एवढेही उत्पादन झालेलं नाही। यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात चांगला भाव मिळण्याची आशा आहे। म्हणजे सरासरी बाजारभाव फक्त 2 आठवड्याच्या काळात 300 रुपयांपर्यंत वाढले आहेत। यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात। दरम्यान बाजारात अभ्यासकांनी आगामी काळात जागतिक बाजारात सोयाबीनचे दर वाढतील असं सांगितलं। याचा परिणाम म्हणून भारतातील सोयाबीनला देखील मागणी वाढणार आहे। यामुळे साहजिकच प्रक्रिया प्लांट्समध्ये सोयाबीनची मागणी वाढेल। यामुळे आगामी काळात भाववाढ होण्याची शक्यता आहे। दिवाळीनंतर सोयाबीनचे दर वाढतील असे काही अभ्यासकांनी सांगितले। सोयाबीनचे बाजारभाव 5,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचू शकतात असा अंदाज यावेळी बाजार अभ्यासकांनी वर्तवला आहे। असे शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी मित्र संदीप चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।